Hello students, I am Anita Patil. Subject Environment Education and Water Security. Students, last lecture we started the second chapter Ecosystems. In that we saw the first subtopic Scope of Ecology and second subtopic Structure and Functions of Ecosystem. Today's lecture we will see the third subtopic Types of Ecosystem. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण आपलं दुसरं जे प्रकरण आहे परिसंस्था याला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण दोन जे सबटॉपिक आहेत म्हणजेच उपघटक आहेत ते म्हणजे स्कोप ऑफ इकॉलॉजी म्हणजेच परिस्थितिकीची व्याप्ती आणि परिसंस्थेची रचना व कार्य या दोन उपघटकांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण टाईप्स ऑफ इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्थेचे प्रकार या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. Student, in that we saw the definition of ecology and structure and functions of ecosystem. In that abiotic components, biotic components. Today we will see the functions of ecosystem. In that, first we see the functions of ecosystem. Ecosystems are complex, dynamic entities which include abiotic and biotic components. They perform various functions. These are first, energy flow through food chain. Second, nutrient cycling means biogeochemical cycle. And third is ecological succession or ecosystem development. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिले अजैविक घटक कोणकोणते आहेत तसेच जैविक घटक कोणकोणते आहेत. म्हणजेच परिसंस्थेची रचना आणि कार्यामध्ये प्रामुख्याने या दोन घटकांचा समावेश होतो म्हणजेच जैविक घटक आणि अजैविक घटक. यामध्ये आपण पाहिलेले आहे भौतिक घटक, असेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय संयुगे म्हणजेच फिजिकल कंपोनंट्स, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, देन ऑर्गॅनिक कंपाउंड्स, देन बायोटिक कंपोनंट्स इन दॅट प्रोड्युसर्स, कंज्युमर्स अँड डिकम्पोजर्स. आजच्या लेक्चरला पाहत आहोत आपण परिसंस्थेची कार्य. यामध्ये पहा, परिसंस्था एक गुंतागुंतीची आणि सतत बदलणारी प्रणाली आहे. प्रणाली मीन्स एक सिस्टीम आहे. डायनॅमिक सिस्टीम, प्रणाली म्हणजेच डायनॅमिक एक सिस्टीम आहे, कॉम्प्लेक्स डायनॅमिक सिस्टीम आहे, गुंतागुंतीची एक प्रणाली आहे. यामध्ये जैविक व अजैविक घटक असतात. मग ते कोणकोणत्या प्रकारची कार्य म्हणजे फंक्शन्स पार पाडत असतात तर अन्नसाखळीद्वारे ऊर्जा वहन करणे, तसेच पोषण मूल्यांचे चक्रीकरण म्हणजेच काय जैव भू रासायनिक चक्रे करणे, पोषण मूल्यांचे चक्रीकरण करत असतात. तसंच तिसरं कार्य कोणतं आहे तर परिस्थितिकीय उन्नत अनुक्रम किंवा परिसंस्थेचा विकास करणे. इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजेच काय तर परिस्थितिकीय उन्नत अनुक्रम, परिसंस्थेचा विकास करणे, त्यालाच काय म्हटलं जातं तर परिसंस्थेचा विकास करणे. म्हणजेच पहा, पॉन्ड्स, लेक्स, मार्शलँड, ग्रासलँड्स, डेझर्ट्स अँड फॉरेस्ट्स are examples of natural ecosystems. Many of you have seen a grassland, a garden and a
agriculture fields in your neighborhood. These are examples of man-made ecosystems. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की नैसर्गिक परिसंस्थेची उदाहरणं कोणकोणती आहेत, तसेच मानवनिर्मित परिसंस्था कोणकोणत्या आहेत. तळे, सरोवरे, कुरणे, दलदलीची जमीन, गवताळ प्रदेश, वाळवंट व वने ही नैसर्गिक परिसंस्थेची उदाहरणे आहेत. आपल्यापैकी अनेक जणांनी मत्स्यालय बघितलेलेच असेल. म्हणजेच काय, तर मत्स्यालय पाहिलेलंच आहे तुम्ही. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये ॲक्वेरियम म्हटलं जातं. मत्स्यालयच म्हणजे काय, ॲक्वेरियम, बगीचा, शेती इत्यादी पाहिलेलेच आहे. ही मानवनिर्मित परिसंस्थेची उदाहरणे आहेत. म्हणजेच मानवाने तयार केलेल्या या परिसंस्था आहेत. यानंतर आपण पाहूयात की रिलिम्स म्हणजे काय, रिल्म्स ऑफ इकॉलॉजी. तर रिल्म्स म्हणजे काय, तर पारिस्थितिकीय क्षेत्रे. पारिस्थितिकीय क्षेत्रे कोणकोणती आहेत, याच्यामध्ये पहा 5 रिल्म्स ऑफ इकॉलॉजी, म्हणजे 5 टाइप्स ऑफ रिल्म्स ऑफ इकॉलॉजी. In that, first is biosphere, then second is ecosystem, third is community, fourth is population, and fifth is organisms. रिल्म्स म्हणजे पारिस्थितिकी क्षेत्रे कोणकोणती आहेत, तर 5 प्रकारची पारिस्थितिकीय क्षेत्र आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे काय, जीवावरण. यानंतर दुसरं कोणतं आहे क्षेत्र, तर परिसंस्था. परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम. नंतर तिसरं क्षेत्र कोणतं आहे, कम्युनिटी. कम्युनिटीज म्हणजे काय, समुदाय. नंतर चौथं रिल्म्स म्हणजे क्षेत्र कोणतं आहे, तर पॉप्युलेशन म्हणजेच सजीव संख्या, सजीवांची संख्या. आणि 5वं रिल्म्स कोणता आहे, तर ऑर्गॅनिझम्स म्हणजेच सजीव. ही काय आहे, तर रिल्म्स ऑफ इकॉलॉजी, पारिस्थितिकीय क्षेत्रे म्हटलं जातं. यानंतर आपण पाहूयात टाइप्स ऑफ इकोसिस्टीम, म्हणजेच परिसंस्थेचे प्रकार कोणकोणते आहेत. यामध्ये पहा, इकोसिस्टीम आर broadly classified as follows. इकोसिस्टीम आर क्लासिफाईड ॲज फॉलोज, म्हणजेच परिसंस्थेचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात येते. यामध्ये 2 प्रकारच्या परिसंस्था आहेत. फर्स्ट इज नॅचरल इकोसिस्टीम, देन सेकंड इज मॅनमेड इकोसिस्टीम. फर्स्ट विल सी नॅचरल इकोसिस्टीम. पहिल्यांदा पाहूयात आपण नैसर्गिक परिसंस्था म्हणजे काय. स्टुडंट्स, natural ecosystem means natural ecosystem are totally dependent on solar radiation. नैसर्गिक परिसंस्था या पूर्णपणे सौर ऊर्जेवर अवलंबून असतात. फॉर एक्झाम्पल, फॉरेस्ट, ग्रासलँड्स, ओशन्स, lakes, rivers, and deserts. They provide food, fuel, fodder, and medicines. या ज्या नैसर्गिक परिसंस्था पूर्णपणे या सौर ऊर्जेवरती अवलंबून असतात. उदाहरणार्थ वने, गवताळ प्रदेश, तसेच महासागर, सरोवरे, नद्या व वाळवंट या परिसंस्था आपल्याला अन्न, इंधन, चारा व औषधे पुरवतात. आता नॅचरल इकोसिस्टीमचं एक एक्झाम्पल इथं मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजे कोणतं, तर पॉन्ड इकोसिस्टीम. हे पहा, इथं एक तुम्हाला फिगर दिसते आहे. ती कशाची आहे, तर नॅचरल इकोसिस्टीमचं एक्झाम्पल आहे. ते म्हणजे पॉन्ड इकोसिस्टीम. तर पॉन्ड इकोसिस्टीम म्हणजे काय,
A pond is an example of natural ecosystem. म्हणजेच तळे, पॉन्ड म्हणजे काय, तळे, हे उदाहरण कशाचं आहे तर नैसर्गिक परिसंस्थेचं हे उदाहरण आहे. A pond is an example of natural ecosystem. It is a convenient to study its basic structure and functions. It works on solar energy and maintains its biotic community depending on the seasons. If you collect a glass full of pond water or a scoop full of mud from bottom of the pond, it consists of a mixture of plants, animals, microorganisms, inorganic and organic materials. तुम्ही पहा इथे या चित्रामध्ये दाखवलेले पॉन्ड इकोसिस्टीम म्हणजेच तळे परिसंस्था. विद्यार्थी मित्रांनो, तळे परिसंस्था ही नैसर्गिक परिसंस्थेचं एक उदाहरण आहे. त्याची मूलभूत रचना आणि कार्य अभ्यासणे सोपे आहे. ही परिसंस्था पूर्णपणे सौर ऊर्जेवरती काम करते व तिच्यातील सर्व सजीवांचे संतुलन राखते. जर आपण तळ्यातील पाणी एका काचेच्या पेल्यात घेतले किंवा तळ्याच्या तळाशी असलेली माती घेतली तर त्यामध्ये जलीय वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, असेंद्रिय व सेंद्रिय पदार्थांचे मिश्रण झालेले दिसून येते. इथे पहा फिगरमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे की इथं जर पाहिलं तर आपण सोलार एनर्जी आहे, सोलार रेडिएशन आहेत. इथे पहा प्रोड्युसर्स, फायटोप्लॅन्क्टन्स, सेकंडरी कार्निओरस, हर्बिओरस, डिकम्पोजर्स, सॅप्रोपॅइड्स, प्रायमरी कार्निओरस, झूप्लॅन्क्टन्स आणि रूटेड व्हेजिटेशन. अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या वनस्पती, सूक्ष्मजीव, जलीय वनस्पती, सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांचे मिश्रण या पॉन्ड इकोसिस्टीममध्ये दिसून येते. मग पाहूयात या तळे या परिसंस्थेचे अजैविक घटक कोणकोणते असतात. म्हणजेच पहा, The following components are found in a pond ecosystem. म्हणजेच तळ्याच्या परिसंस्थेत खालील घटक आढळून येतात. त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आढळून येतात तर अबायोटिक म्हणजेच तुम्हाला माहिती आहे नॉन लिव्हिंग कंपोनंट्स ऑफ पॉन्ड इकोसिस्टीम. ह्याच्यामध्ये अबायोटिक कंपोनंट्समध्ये नॉन लिव्हिंग काय असतात, कंपोनंट्स असतात. मग त्याच्यामध्ये पहिला आहे कंपोनंट्स सनलाईट, सेकंड इज इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अँड थर्ड इज ऑर्गॅनिक कंपोनंट्स. फर्स्ट we will see sunlight. In that, solar radiation provides energy that controls the entire system. इथे पहा या फिगरमध्ये सन दाखवलेला आहे. सोलार एनर्जी, सोलार रेडिएशन प्रोवाइड एनर्जी दॅट कंट्रोल द एंटायर सिस्टीम. म्हणजे सूर्याची उष्णता ही काय करत असते तर संपूर्ण व्यवस्थेला नियंत्रित करणारी ऊर्जा ही सूर्यकिरणांकडून प्राप्त होत असते. आणि देन penetration of light depends on transparency of water, amount of dissolved or suspended particles in water and the number of planktons. म्हणजेच पहा, संपूर्ण व्यवस्थेला नियंत्रित करणारी ऊर्जा सूर्यकिरणांकडून प्राप्त होते. सूर्यप्रकाश पाण्यात कोठपर्यंत पोहोचेल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. Then, on the basis of extent of penetration of light, a pond can be divided into euphytic. Eu means true. Photic means light. Euphotic means U means true.
photic means light. Mesophotic and aphotic zones. Plenty of light is available to plants and animals in euphotic zone. No light is available in the aphotic zone. म्हणजेच पहा इथं जसे पाण्याची पारदर्शकता, पाण्यात विरघळलेले किंवा तरंगणारे कण व पाण्यातील प्लँक्टॉनची संख्या प्रकाशाच्या खोलवर पोहोचण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणजेच बघा प्रकाशाचे स्तर जे आहे म्हणजे सूर्यप्रकाश कुठेपर्यंत पोहोचतोय पाण्याच्या, तर तळाचे प्रकाशी जलस्तर, निम्न प्रकाशी जलस्तर, अप्रकाशी जलस्तर असे स्तर पडतात. मग इथं मी तुम्हाला सांगितलं की मेसोफोटिक, अफोटिक झोन्स नंतर म्हणजे असे जे आहेत प्रकाशी जलस्तर, निम्न प्रकाशी जलस्तर, अप्रकाशी जलस्तर असे स्तर पडतात. प्रकाशी स्तरातील झाडे व प्राण्यांना भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. अप्रकाशी स्तरात काहीच प्रकाश उपलब्ध होत नाही. म्हणजेच नो लाईट इज अवेलेबल इन द अफोटिक झोन्स. म्हणजेच अप्रकाशी जलस्तर जो असतो तिथे प्रकाश उपलब्ध नसतो. देन second components of pond ecosystem is inorganic substances. In that these are water, carbon, nitrogen, phosphorus, calcium and a few other elements like sulfur depending on the location of the pond. O2 and CO2 are in dissolved state in water. All plants and animals depends on food and exchange of gases in the water. Other inorganic salts are held in reserve in bottom sediment and inside the living organisms. म्हणजेच पहा तळे ही परिसंस्था आहे, त्यातला दुसरा जो घटक आहे, अजैविक घटक आहे, तो म्हणजे असेंद्रिय पदार्थ. यामध्ये पहा तळ्याच्या ठिकाणानुसार यामध्ये पाणी, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम व गंधकासारखे काही पदार्थ समाविष्ट आहेत. प्राणवायू म्हणजेच O2 आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2 हे पाण्यात विरघळलेल्या अवस्थेत असतात. सर्व जलीय वनस्पती, प्राणी हे त्यांचे अन्न व वायूच्या अदलाबदलीसाठी पाण्यावर अवलंबून असतात. अन्य असेंद्रिय क्षार हे तळाच्या गाळात व जीवमात्रामध्ये राखीव स्वरूपात साठलेले असतात. अंशमात्र फक्त विरघळलेल्या अवस्थेत असतात. यानंतर देन थर्ड इज ऑर्गॅनिक कंपोनंट. थर्ड component of pond ecosystem is organic component. In that the commonly found organic matter in the pond area are amino acids, humic acids and the breakdown product of dead animals and plants. They are partly dissolved in water and partly suspended in water. म्हणजेच पहा तळे परिसंस्थेचा तिसरा अजैविक घटक आहे तो म्हणजे सेंद्रिय संयुगे. यामध्ये अमिनो आम्ले, ह्युमिक आम्ले व मृत पशु व वनस्पतींचे विघटन झालेले पदार्थ, तळ्यात नेहमी आढळून येणारे सेंद्रिय पदार्थ, ते पाण्यामध्ये अंशतः विरघळलेले व अंशतः तरंगत असतात. म्हणजेच पहा हे आपण काय पाहिलं आत्ता, तर तळी परिसंस्थेचे अजैविक घटक म्हणजेच अबायोटिक कंपोनंट्स ऑफ पॉन्ड इकोसिस्टीम इज सनलाइट, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अँड ऑर्गॅनिक कंपोनंट्स. देन सेकंड part of pond ecosystem is biotic components, means living components. In that
producers or autotrophs. Second is consumers means heterotrophs. And third is decomposers. म्हणजेच पहा, तळ्याच्या परिसंस्थेचे जैविक घटक म्हणजेच बायोटिक कंपोनंट्स हे 3 प्रकारचे आहेत. यामध्ये प्रोड्युसर्स म्हणजेच तुम्हाला माहिती आहे उत्पादक. प्रोड्युसर्सला आपण काय म्हणतो? उत्पादक. नंतर कंज्युमर्स म्हणजे काय? तर भक्षक. भक्षक म्हणजेच परपोषी. देन थर्ड इज डिकम्पोजर्स म्हणजे विघटक. हे 3 जे प्रकार आहेत, जैविक घटक आहेत, ते त्यांनाच काय म्हटलं जातं? बायोटिक कंपोनंट्स म्हणजेच लिव्हिंग म्हणजेच सजीव घटक, जैविक घटक म्हटलं जातं याला. यामध्ये पाहूयात आपण. फर्स्ट इज प्रोड्युसर्स म्हणजेच ऑटोट्रॉफ्स. इन दॅट synthesize food for all the heterotrophs of the pond. They can be categorized into 2 groups. First is floating microorganisms and plants. Second is rooted plants. म्हणजेच पहा, उत्पादक हे जे घटक असतात ते तळ्यातील सर्व परपोषी जीवांसाठी अन्नाचे संश्लेषण करतात. त्यांची 2 गटामध्ये वर्गवारी आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला, फर्स्ट इज फ्लोटिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड प्लांट्स अँड सेकंड इज रूटेड प्लांट्स. म्हणजेच पहा, तरंगते सूक्ष्मजीव व वनस्पती. आणि सेकंड इज रूटेड प्लांट्स मीन्स भूस्थित वनस्पती. फ्लोटिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, small green plants and blue green algae are called phytoplanktons. Phyto means plants, planktons means floating म्हणजे जे तरंगतात, ज्या तरंगणाऱ्या वनस्पती असतात त्याला काय म्हणतो आपण? फायटोप्लॅंक्टन्स. They are microscopic organism. Sometimes they are so abundant in pond that they impart green color to pond water. Such a condition is called algal bloom or water bloom. That is Spirogyra, Althrix, Clodophora, Diatoms and Volvax. म्हणजेच पहा, तरंगते सूक्ष्मजीव जे असतात म्हणजेच छोटे हिरवे निळे शैवाल तरंगणाऱ्या वनस्पती होय. या सूक्ष्मजीवांचे तळ्यातील प्रमाण विपुल असते. त्यावेळी पाणी हिरव्या रंगाचे दिसते. या परिस्थितीमध्ये तळ्याच्या स्थितीला शैवाली फ्लोरा किंवा जलीय फ्लोरा असे म्हटले जाते. उदाहरणार्थ स्पायरोगायरा, इलोथ्रिक्स, कॅलिडोफोरा, डायटम्स अँड वॉल्वॅक्स. नंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे भूस्थित वनस्पती म्हणजेच रूटेड प्लांट्स. रूटेड प्लांट्स म्हणजे काय? These are arranged in concentric zones from periphery to the deeper layers. 3 distinct zones of aquatic plants can be seen with increasing depth of water in the following order. इथे एक मी पहा तुम्हाला फिगर दाखवते, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. हे पहा, इथे आता तुम्ही पाहत आहात की मी जे सांगितलं तुम्हाला आत्ता की प्रोड्युसर्स म्हणजे रूटेड प्लांट्स, इथं फ्लोटिंग प्लांट्स, प्रोड्युसर्स फायटोप्लॅंक्टन्स, प्रायमरी कंज्युमर्स मीन्स झूप्लॅंक्टन्स, सेकंडरी कंज्युमर्स फिश. यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की रूटेड प्लांट्स इथे वरती आहेत. फ्लोटिंग प्लांट्स म्हणजे हे जे आहेत याच्यामध्ये आपण पाहिलं की उत्पादक म्हणजेच ज्या असतात त्या भूस्थिर वनस्पती असतात आणि तरंगणाऱ्या वनस्पती म्हणजेच अशा या 2 याचं कॅटेगराईज केलेले असतात. दे कॅन बी कॅटेगराईज इंटू 2 ग्रुप्स.
First is floating plants and second is rooted plants म्हणजेच तरंगते सूक्ष्मजीव वनस्पती आणि भूस्थित वनस्पती. मग याच्यामध्ये आपण पाहिलं की रूटेड प्लांट्स म्हणजे काय, तर परिघापासून ते खोल स्तरापर्यंत ते समकेंद्री विभागामध्ये पसरलेले असतात. पाण्याच्या वाढत्या खोलीबरोबर जलजन्य वनस्पतींचे 3 सुस्पष्ट भाग खालील क्रमाने आपल्याला दिसून येतात. म्हणजेच पहा, इथं जर तुम्ही पाहिलं तर वरती जे उत्पादक म्हणजे ज्या परपोषी वनस्पती असतात त्यांना अन्न पुरवण्याचं काम कोण करत असतं, तर प्रोड्युसर्स करत असतात, म्हणजेच उत्पादक करत असतात. याच्यामध्ये रूटेड प्लांट्स अँड फ्लोटिंग प्लांट्स. आता यामध्ये पहा, झोन्स ऑफ इमर्जंट व्हिजिटेशन. फॉर एक्झाम्पल टायफा अँड सॅजिटेरिया. टायफा म्हणजेच काय, तर पानकणीस म्हटलं जातं याला. देन झोन्स ऑफ रूटेड व्हिजिटेशन विथ फ्लोटिंग लीव्ज. फॉर एक्झाम्पल निम्फिया. म्हणजेच पहा, भूस्थिर वनस्पतीचं जे आपल्याला भाग सुस्पष्ट भाग जे दिसून येतात क्रमाने, त्याच्यामध्ये पाण्यातून बाहेर येणाऱ्या वनस्पती म्हणजेच उदाहरणार्थ पाणकणीस आणि सॅजिटेरिया. नंतर तरंगत्या पानासह दृढमूल वनस्पती, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ निम्फिया. आणि तिसरं जे आहे ते झोन ऑफ सबमर्जंट व्हिजिटेशन मीन्स पाण्याच्या खालील वनस्पती. फॉर एक्झाम्पल ऑल अंडर वॉटर व्हिजिटेशन लाईक हायड्रिला अँड व्हॅलिसेनेरिया. म्हणजेच पाण्याच्या खालील वनस्पती कोणत्या असतात, तळ्यातील हायड्रिला व व्हॅलिसेनेरिया या ज्या असतात वनस्पती त्या पाण्याच्या खालील वनस्पती असतात. देन सेकंड बायोटिक कंपोनंट इज कंज्युमर्स. These are the animals which feed directly or indirectly on autotrophs. For example, tadpole, snails, some variety of fish. म्हणजेच पहा, दुसरा जो जैविक घटक आहे तो म्हणजे कंज्युमर्स. म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला, भक्षक, परपोषी. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अन्नासाठी आपल्या अन्नाची गरज भागवण्यासाठी स्वयंपोषीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ बेडकांची पिल्ले, गोगलगाय, माशांचे काही प्रकार. पाउंड्स ॲनिमल्स कॅन बी क्लासिफाईड इनटू फॉलोइंग ग्रुप्स. मग तळ्यातील भक्षकांचे खालील प्रकारे वर्गीकरण करता येईल. यामध्ये पहा, फर्स्ट इज झूप्लँक्टन्स आर फ्लोटिंग ॲनिमल्स. यामध्ये सायक्लोप्स, सिप्रिस, डॅफेनिया एक्सेट्रा म्हणजे हे जे आहे ते प्राणीजन्य प्लवके हे तरंगणारे प्राणी असतात. देन नेक्टॉन आर द ॲनिमल्स दॅट कॅन बी स्विम अँड नॅव्हिगेट. फॉर एक्झाम्पल फिशेस. म्हणजे पहा, नेक्टॉन म्हणजे पोहू व चलन करू शकणारे प्राणी, उदाहरणार्थ मासे. देन बेंथिक ॲनिमल्स आर द बॉटम ड्वेलर्स. फॉर एक्झाम्पल बिटल, माइट्स, मोलुस्क अँड सम क्रुस्टेशियन्स. म्हणजेच पहा, नितस्तरीय म्हणजेच तळाशी वास्तव्य करणारे प्राणी, उदाहरणार्थ कीटक व काही कवचधारी प्राणी असतात. क्रुस्टेशियन्स म्हणजेच काय, कवचधारी प्राणी जे तळाशी वास्तव्य करत असतात. मग त्याच्यामध्ये कीटक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आणि कवचधारी प्राणी. देन थर्ड बायोटिक कंपोनंट्स इज डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, विघटक आपण म्हणतो त्याला. दे आर डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट दी पाउंड बट आर मोस्ट अबंडंट इन द सेडिमेंट.
देअर आर बॅक्टेरिया अँड फंगाय. रायझोपस, पेनिसिलियम, कॅरडोस्पोरियम फाउंड ॲट द बॉटम ऑफ पॉन्ड. म्हणजेच पहा, हे विघटक जे असतात ते संपूर्ण तळ्यामध्ये पसरलेले असतात, पण सर्वात जास्त गाळात असतात. जीवाणू, बुरशी, रायझोपस, पेनिसिलियम, कॅलडोपोरियम हे तळाशी असतात. मग यांना काय म्हणतो आपण? विघटक. ते कोणते आहेत? तर रायझोपस, पेनिसिलियम, क्लायडोस्पोरियम हे तळाशी असतात. ही जी आपण पाहिली ही आहे ती पॉन्ड इकोसिस्टीमची फूड चेन आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, पहा वरती ज्या दाखवलेल्या आहेत त्या उत्पादक आहेत, म्हणजे भूस्त्री वनस्पती, तरंगणाऱ्या वनस्पती. नंतर इथं आहेत बघा प्रोड्युसर्स, म्हणजेच फायटोप्लॅन्क्टन्स. फायटो मीन्स वनस्पती, प्लॅन्क्टॉस मीन्स तरंगणाऱ्या ज्या वनस्पती आहेत. नंतर प्राथमिक भक्षक म्हणजेच प्रायमरी कंज्युमर्स, याच्यामध्ये प्राणी, प्लवके म्हणजेच झूप्लॅन्क्टन्स. सेकंडरी कंज्युमर्समध्ये फिश म्हणजेच मासा. देन डिझॉल्व केमिकल्स, इथे पहा टर्शरी कंज्युमर्समध्ये क्रोकोडाईल दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये तृतीयक भक्षकमध्ये म्हणजेच टर्शरी कंज्युमर्स. देन डिकम्पोजर्स म्हणजेच विघटक, याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि फंजाई खाली तळाशी दाखवलेले आहेत. विघटक, जीवाणू आणि बुरशी. यानंतर पहा इथं सेडिमेंट. सेडिमेंट म्हणजेच काय? डिझॉल्व केमिकल्स, म्हणजेच गाळ आहे हा खाली सेडिमेंट. डिझॉल्व केमिकल्स म्हणजेच विरघळलेली रसायने जी असतात ती. आणि इथं ह्या ज्या आहेत त्या वनस्पती ज्या दाखवलेल्या आहेत इथं पहा, त्या काय असतात तर मृतपोशी असतात. आणि पहिल्या ज्या फिगरमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे इथं पहा, तुम्ही पाहू शकता इथे ही दाखवलेली ती पॉन्ड इकोसिस्टीम दाखवलेली आहे. यामध्ये पहा तुम्हाला जी सूर्याची किरणे जी आहे त्याच्यावरती सोलार रेडिएशन, नंतर प्रोड्युसर्स म्हणजेच उत्पादक, नंतर सौर किरणे, फायटोप्लॅन्क्टन्स म्हणजेच वनस्पती प्लवक. सेकंडरी इथे सेकंडरी कॉर्निओरस, हर्बिओरस, डिकम्पोजर्स, सॅप्रोफाइट्स, प्रायमरी कॉर्निओरस, नंतर झूप्लॅन्क्टन्स, रूटेड व्हेजिटेशन. म्हणजे या पद्धतीने ते पहा आपण द्वितीय मांसाहारी भक्षक, शाकाहारी प्राथमिक भक्षक, नंतर पहा विघटक म्हणजे डिकम्पोजर्स, मृतपोशी, सॅप्रोफाइट्स, प्राथमिक भक्षक म्हणजेच प्रायमरी कार्निओरस. देन झूप्लॅन्क्टन्स म्हणजे प्राणी प्लवके, आणि भूस्थिर वनस्पती म्हणजेच रूटेड व्हेजिटेशन आपण याला म्हणतो, जे वरती असतात अगदी तळ्याच्या, तळया परिसंस्थेच्या. अशा प्रकारे ही पॉन्ड इकोसिस्टीम हे एक्झाम्पल आपण नॅचरल इकोसिस्टीमचं एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. याच्यामध्ये आपण दोन प्रकारच्या इकोसिस्टीम जे परिसंस्था आहेत ते दोन प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं त्या नॅचरल इकोसिस्टीम एक आहे फर्स्ट टाईप त्याचा, सेकंड टाईप इज मॅनमेड इकोसिस्टीम. मग आजच्या लेक्चरला आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे नैसर्गिक परिसंस्था म्हणजे काय, आणि नैसर्गिक परिसंस्थेचे प्रकार त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कॉम्पोनंट्स आहेत, बायोटिक, अबायोटिक, त्यांचे कोणकोणते टाईप्स आहेत हे आपण डिटेल्समध्ये त्याचा स्टडी केलेला आहे. हे तुम्हाला समजलेलं असेलच. पुढच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत मॅनमेड इकोसिस्टीम. ज्या विद्यार्थ्यांना समजलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांना परत एकदा पुढच्या लेक्चरला मी आजच्या लेक्चरचं झालेलं आहे तर त्याचा थोडक्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केली जाईल इकोसिस्टीम. त्यासाठी तुम्ही टेक्स्टबुक रीड करा. PDF फाईल मी ग्रुपवरती पाठवलेल्याच आहेत. सायन्सच्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोपं जाईल, जरा लगेचच समजून येईल. आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी PDF ज्या पाठवलेल्या आहेत त्या वाचा, म्हणजेच वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इकोसिस्टीममधलं जे मी आत्ता शिकवलेलं आहे ते तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि या पद्धतीने त्याच्या जे चॅप्टरच्या खाली एक्झरसाइज दिलेल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण सॉल्व करायच्या आहेत. म्हणजे तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुम्हाला ते समजून येईल.
ठीक आहे, इथेच थांबूया आपण. थँक्यू व्हेरी मच. स्टे होम, स्टे सेफ.